मनदिनंदाची आपुरे आज चोरी केली घरी दयावीन नाशी नोहे दुसरी आयसी मनदिनंदाची आपुरे आज चोरी केली घरी ढाल पवित्र पावन बदविसिद्धो कृपा करून निवड मध्ये दीन म्हणून किंवा भाग्य तसे तुमचा प्रसाद झाली अपूर्ण मग मी हरिगुण वर्णन जाण एकावन्नित से चरण श्री गुरूंचे आदरे त्यांची क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता पांडुरंग करू प्रथम नाम Bye.
गुरु प्रथम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका विठाला तुमचा अनुग्रह दीन शिरेसात दयावाधी दंडवत काकी जोडी पुढे ज्वान नित्यदान शरण शरण जी हनुमंता तुम्हारो रामदता गाय भक्तीच्या त्या वाटा मोजडाव्या सुगडा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वानकर संताचा वानकर संताचा पायावरी यावार करे संताच्या विठाला पाटी गवळणी दवती पाटी दुधाने वनती नंदाची पुढे आजी चोरी गेली घरे दया विनुनाशी नोहे दुसर्यायसे वनती नंदाची पुढे आजी चोरी गेली घरे सवे तुकया मेला तेने अगुणा आणला वनती नंदाची पुढे आजी चोरी गेली खरे विठाला तवती पालती दुधाने म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली घरी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोण ब्राह्मण नाही पंढरीश परमात्मा माऊली महाराष्ट्र ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपाशीर्वादानं सालाभर प्रमाणे चालू असलेला भगवान परमात्म्याच्या कार्तिक स्नानाचा असणारा उत्सव आहे आणि त्या कार्तिक स्नानाच्या उत्सवाच्या निमित्त चालू असलेली आजची होणारी काल्याची सेवा आज या ठिकाणी आपण साजरी करत आहे. त्या काल्याच्या सेवेनिमित्त भगवान परमात्म्याने या गोकुळात केलेल्या लीला त्या लीलेचं वर्णन करण्यासाठी आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत. सेवेकरता हिंदेला भंग जगद्गुरु जगद्गुरुंनी वैराग्याची मूर्तिवंत पुतळे देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबार आहे ज्यांनी प्रपंचही केला आणि परमार्थही केला. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही टोकाचे पार केले बाबांनो. प्रपंच करत असताना परमार्थ एवढ्या उच्च कोटीचा केला की मानव देह घेऊन निजरामा गेले असं न भूतो न भविष्यते असं माझ्या तुकोबारायचं असणारे कार्य आणि जगद्गुरु तुकोबारायांचा असणारा गवळणपर प्रकरणातला असणारा आहे.
या गवळणीद्वारे जगद्गुरु तुकोबाराय गोकुळातल्या एका प्रसंगाची टिप्पणी करतात. त्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय गोकुळामध्ये जो प्रसंग घडला आणि गवळणी आपापसात एकमेकींशी बोलतायत त्या प्रसंगाचं महाराज टिप्पणी त्या प्रसंगाचं वर्णन या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय करतात. त्या अभंगामार्फत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पाहती गवळणी तवती पालती दुधाने. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गवळणी सकाळी रात्री झोपल्यानंतर सकाळी उठून पाहिलं आणि पाहिल्यानंतर गवळणी पूर्वी उठायच्या सकाळी किती वाजता? पहाटे गवळणी उठल्या आणि पहाटे उठल्यानंतर गवळणीचं निदर्शन झालं. गवळणीच्या लक्षात आलं गवळण पाहते. काय पाहते? तर आपल्या घरामध्ये असणारी गाडगी मडकी रांजण आहे ते सर्व रिकामे आहे. सर्व रिकामे रांजण पाहिल्यानंतर एक गवळण दुसऱ्या गवळीला सांगते, पाहती गवळणी तवती पालती दुधानी. ती गवळणीने असणारी जी आपली दहीदुधाची जी असणारी जी दहीदूध भरलेली जी भांडी आहे ती पाहिल्यानंतर दुसरी गवळण आली. ती गवळण म्हणती चोरी झाली. बरोबर दुसरी गवळण आली. गवळणी जमा झाल्या आणि गवळणी जमा झाल्यानंतर एक गवळण दुसरी गवळण म्हणती, अगं चोरी झाली ठीक आहे, तुझ्या घरात चोरी झाली ठीक आहे, मग चोरी झाली मग तुझी कुणाशी गावात भांडणं आहेत का? थोडं फार वडून उत्तर करते, तुझी कुणाशी गावात भांडणं आहेत का? तुझी परगावात दुसऱ्या गावात तुझी कुणाशी भांडणं आहेत का? ही चोरी झाली, चोरी नक्की केली कुणी? याचं गोड उत्तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मनती नंदाची आपुले आजी चोरी केली खरे. ती गवळण सांगते, अगं आपल्या गावात सोडून दे, दुसऱ्या गावात सोडून दे. या पंचकृषीतून माझं कुणाचं वागत आहे. या पंचकृषीमध्ये सर्व वस्त माझं चांगलं आहे, माझी थोडी दुसरा कोण करणार नाही. मग तुला कुणावर संशय आहे? ती सांगते, तुला माहिती आहे का ही चोरी करणारा एकच आहे. तो कोण आहे ते सांगतात, ती नंदाची. अगं तो नंदाचा पोरगा आहे. तर नंदाच्या पोरानं चोरी केली. महाराज दुसरी गवळण म्हणते, अगं जरा शांत घे, हळू बोल. ती म्हणते हळू बोल. का हळू बोलू? अगं राजाचा पोरगा आहे. राजाच्या पोरावर तू आळ घेते आणि सहज लगेच म्हणतेस की यानं चोरी केली. आळ सिद्ध झाला पाहिजे. आळ सिद्ध होण्यासाठी, चोरी सिद्ध होण्यासाठी पुरावा पाहिजे. महाराज ती गवळण सांगते, अरे पुराव्याकडे अशी काय गरज नाही, कारण आपल्या गावात त्याच्या इतकं महाराज बेकार पोरगं नाही. तया विनाशी मोहे दुसरी ऐशी. ती गवळण दुसऱ्या गवळीला सांगते, अगं त्याच्यासारखं नासकं पोरगं नाही, त्याच्यासारखं चोरी करणारं पोरगं नाही, त्याच्यासारखं भांडखोर पोरगं नाही, त्याच्यासारखं भांडकुदळ पोरगं नाही. गावातल्या सर्व घटना घडलेला की तेच कारणीभूत असतं. मला माहिती आहे महाराज, आज नंदाची आपोरे येणे चोरी केली खरे. ती गवळण दुसरी गवळण त्या गवळणीला विचारू लागली, अगं तुला जर एवढं माहिती आहे मग ते आलंय कसं? ते असणारा नंदाचं पोरग, तो असणारा चोर, त्याला आणलाय कुणी? आणि त्यानंतर महाराज त्या ठिकाणी ती गवळण वर्णन करते. ती गवळण सांगते, सवे तुकया मेला. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायच्या या ठिकाणी ती गवळण तुकोबारायला मेला म्हणते. महिलांच्या तोंडात महाराज जर भांडणं झाली ना, पहिला शब्द असतो मेल्या. ती सांगते, सवे तुकया मेला तेने आगुना निला. ती सांगते, तो असणारा भगवान, जे असणारा भगवान परमात्मा गोकुळामध्ये कसा आला, तो जगद्गुरु तुकोबाराय गेले आणि तुकोबारायने गुणावरतीत असणारा भगवान परमात्मा, गुणवित गुणविरहित असणारा भगवान परमात्मा आणि करुणी खळे हरिदासे असा असणारा भगवान परमात्मा तो आकाराला आणला, रूपाशी आणला आणि तो भगवान परमात्मा गोकुळामध्ये चोऱ्या करतोय. त्याच्याशिवाय चोरी गोकुळामध्ये दुसरा करणार नाही. अशा प्रसंगाचं वर्णन करणारा गोड असा काल्यापूर प्रकरणातील शिवेला घेतलेला प्रमाणे चालू असलेला कार्तिक स्नानाचा असणारा उत्सव, कार्तिक स्नानाच्या उत्सवाची सांगता आज या काल्याच्या स्वरूपामध्ये होत आहे. तसा विचार केला
तर भगवान परमात्म्याच्या जीवनाचा जर विचार केला, नव्हे आताच्या काळाचा जर विचार केला ना, विठ्ठल 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 प्रसंग आहे. कार्तिक मासाचा असणारा त्रिपुरी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत भगवान परमात्म्याचा असणारा चाललेला उत्सव, नव्हे चातुर्मासातला शेवटचा असणारा हा आजचा दिवस. आज पौर्णिमा आहे, चातुर्मासातला असणारा शेवटचा दिवस आहे महाराज. मग चातुर्मास कधी सुरुवात होतो? चातुर्मास आषाढी एकादशीला सुरुवात होतो. त्या आषाढी एकादशीला काय नाव आहे? आषाढी एकादशीला काय म्हणतात? आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. त्या दिवशी देव झोपतात बरं का. त्या दिवशी भगवान विष्णू झोपी जातात. आणि किती महिने झोपतात? बरोबर 4 महिने झोपतात. 4 महिने. मग तुम्ही म्हणाल भगवान विष्णू त्यावेळेस 4 महिने झोपतात, मग 4 महिने झोपल्यानंतर पृथ्वीचा सांभाळ कोण चालवतो? मग भगवान विष्णू 4 महिने झोपल्यानंतर बाबांनो असणारा पृथ्वीचा कारभार, हे पृथ्वीचं राज्य चालवण्याचं, कार्य चालवण्याचं कारभार आहे ना, तो भगवान शिवजीच्या ताब्यात देतात. कोणाच्या ताब्यात देतात? भगवान शिवजीच्या ताब्यात देतात बाबांनो. कारण 4 महिने भगवान शिवजीच्या ताब्यात दिल्यानंतर महाराज आषाढ महिना संपल्यानंतर पहिला महिना काय, नंतरचा महिना कोणता येतो? आषाढ संपल्यानंतर कोणता येतो? मग श्रावणात कुणाची पूजा केली जाते? तुम्हाला पटवून देतो बाबा, श्रावणामध्ये भगवान शिवजीची पूजा केली जाते. श्रावण महिन्यामध्ये शंकराचे भक्त जास्त जागे होतात बाबा. कारण एवढे श्रावण महिन्यामध्ये शिवजीचे भक्त जागे होतात. का जागे होतात? तो चातुर्मास आहे. तो भगवान परमात्म्यानं भगवान विष्णू झोपलेला आहे. आणि बाबांनो मग भगवान शिवजीनं काय केलं? 4 महिन्याची असणारे सृष्टीचं कालक्रमण चालवायचं. मग 4 महिने चालवायचे. मग भगवान शिवजीच्या लक्षात आलं हे 4 महिने काय आपल्याला एकट्याच्याने पेलणार नाही. म्हणून त्यानं काय केलं? आपल्या कुटुंबाला वाटून दिले महाराज दिवस. प्रत्येक कुटुंबाला वाटून दिले. भगवान शिवजीनं श्रावण महिना आपल्याकडे घेतला. श्रावण महिना आपल्याकडे घेतल्यानंतर महाराज पुढे कोणता महिना येतो? भाद्रपद महिना येतो बाबांनो. मग भाद्रपद महिन्यामध्ये कुणाची पूजा केली जाते? भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पाची पूजा केली जाते. गणपती बाप्पा भगवान शिवजीचे चिरंजीव आहे. बाबांनो भगवान परमात्म्याची गणपती बाप्पाला 10 दिवस देऊन टाकले. त्या भाद्रपद महिन्याचे गणपती बाप्पाला 10 दिवस देऊन टाकले. नंतर बाबांनो दुर्गा अष्टमी आली. नवरात्राचे उपवास आले. नवरात्रामध्ये कुणाची सेवा केली जाते? जगदंबेची सेवा केली जाते. पार्वती आई साहेबांची सेवा केली जाते. बाबांनो पार्वती आई साहेबांची सेवा करत असताना सांगतात अनादि निर्गुण प्रगटली भवानी नवरात्र फार अनुशास्त्र आहे. नवरात्राचे उपवास करत असताना कसे करावेत त्याचं गोड चिंतन महाराज तुकोबाराय म्हणतात. नवभक्तीच्या नवविध रात्रा. 9 दिवस 9 प्रकारची भक्ती करायला सांगितली बाबांना.
नवरात्रामध्ये 9 दिवस 9 प्रकारची भक्ती करायला सांगितली. आपण कशा प्रकारे भक्ती करतो त्याचं त्यानं ठरवावं. इथून सुरुवात आहे उपासाला काय खावं. बरीच लोक उपासाला भेंड्या खातात, रताळी खातात. चला ज्याचा त्याचा जो तो त्याचा भाग आहे, मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. कारण जी असणारी 10 दिवस भारत पार्वती आई साहेबांना दिले आणि ती कशी आहे बाबांनो, अनादी निर्गुण प्रगत भावाने हे अनादी असणारं दैवत आहे. त्या जगदंबेची आपण सेवा करतो, 9 दिवसाचे उपवास करतो, तिची असणारी सेवा करतो, आराधना करतो ना. ती अनादी कालापासून असणारी ती जगदंबा आहे. बाबांनो ते 9 दिवस आई साहेबांना देऊन टाकले. पहिले 10 दिवस गणपती बाप्पाला दिले. पहिला 1 महिना स्वतःकडे ठेवला, नंतर 10 दिवस गणपती बाप्पाला दिले, नंतर 10 दिवस आई साहेबांना दिले बाबांनो. आणि शेवटचा बाबांनो कार्तिक महिना राहिला. शेवटचा जो कार्तिक महिना आहे ना, तो भगवान शिवजीने काय केले, आपले चिरंजीव ना ते कार्तिक स्वामी त्यांना देऊन टाकले. असणारा जो महाराज चातुर्मासाचा जो असणारा विषय आजचा असणारा हा कार्तिक मास आहे. त्या कार्तिक मासामध्ये महाराज भगवान शिवजीची तर सेवा करायची, पण भगवान विष्णूची सेवा करायची. आणि ते भगवान विष्णू झोपलेले आहेत म्हणून माझा उठा पांडुरंगा प्रभात समयो झोपेतून जागा करायचं असतं. मग महाराज माणसानं उठावं कधी, माणसानं उठावं कधी, ब्रह्ममुहूर्तावर माणसानं उठावं. मग देवाला सुद्धा जागा कधी करावं, ब्रह्ममुहूर्तावर देवाला जागा करावं. मग महाराज देवाला जागा कशाने करावं, देवाला जागा काय गाणं म्हणून करावं का, पिक्चरची गाणी म्हणून देवाला जागा करावं का ढोल वाजवून देवाला जागा करावं का. मग देवाला जागा करण्याचं साधन म्हणजे काकड आरती आहे. बाबांनो वारकऱ्यांच्या जीवनातला नियम आहे काकडा. काकड्याचं जे भजन आहे ना ते फार गोड आहे बाबांनो. या काकड्याच्या भजनामध्ये जीवाला जागा केलंय. काकड्याच्या भजनामध्ये जीवाला जागा केले, देवाला जागा केले, संतांना जागा केले. जीवाला कधी जागा केलंय, उठा जागे वारे कर जोडून थोर राहना दान तुले त्यामत दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणा. अरे विनंती करून सांगितलं. या ठिकाणी काकड्याच्या भजनामध्ये जीवाला जाग केलं, तुमच्या आमच्या जड जीवाला जाग केलं. बाबांनो आपल्याला जड जीव का म्हणतात माहितीये का, मुळातच आपण जड आहे. मी म्हणत नाही बुद्धराय आले जड जीवा बाबांनो, आपण जड आहोत. जड कशाला म्हणतात, जड कशाला
म्हणतात काय हलत नाही, चालत नाही, बोलत नाही, त्याला काय म्हणतात जड म्हणतात बाबा. हा माईक कसा आहे? हा माईक जड आहे बाबांनो. तुम्ही म्हणता माईक जर जड आहे म्हणजे बोलत नाही कसं? माईक खरंच जड आहे. यामधली जर वायर काढली ना तर माईक कसा आहे? यामधली जर वायर काढली, यामधली जर करंट बाजूला काढला तर माईक जड आहे, तो बोलत नाही. पण त्यामध्ये करंट टाकल्यामुळं बाबांनो तो माईक बोलतोय बाबांनो. तसं हे सुद्धा जड आहे. हे काय आहे? हे जड आहे. याच्यामधला जो आहे ना बसलेला, जो चालवणार आहे, बोलवणार आहे ना, त्याला जर बाजूला काढले ना तर हे काय आहे? जडच आहे ना. म्हणून तुकोबाला सांगतात उद्धरण आले जड जीव. मग जीवाला जाग केलं काकड्याच्या भजनामध्ये. काकड्याच्या भजनामध्ये संतांना जाग केलं. उठा साधू संत साधा आपल्याला सांगितलं उठा, साधूंना सांगितलं उठा, संतांना सांगितलं उठा आणि काय करा? कामाला जा. साधा आपले हित साधना करतात म्हणून आम्हाला संत जागे करतात. काकड्याच्या भजनामध्ये देवाला जाग केलं, जीवाला जाग केलं, संतांना जाग केलं. तिन्ही वर्गाला जाग करणारं भजन म्हणजे काकड्याचे भजन आहे बाबांना. आणि हे काकड्याचं भजन देवाला जाग करण्यासाठी करायचे. कारण देवशैनी एकादशीला भगवान परमात्मा झोपलेला आहे. आणि आजची असणारी त्रिपुरी पौर्णिमा आहे. आज पौर्णिमा आहे. आजची असणारी त्रिपुरी पौर्णिमा आहे. कार्तिक मास समाप्ती आहे बाबांनो. मग असणारा हा कार्तिक मास असणारा शेवटचा महिना कार्तिक स्वामींना देऊन टाकला. कार्तिक स्वामींना दिल्यानंतर जी आजची पौर्णिमा आहे ना तिला कार्तिक पौर्णिमा असं म्हणतात बाबा. या पौर्णिमेला फार मोठी किंमत आहे. कार्तिक स्वामीचं मंदिर प्रत्येक गावोगावी असतं गाव. कार्तिक स्वामीचं मंदिर कुठंच नाही बाबांनो. फक्त पुण्यामध्ये कार्तिक स्वामीचं मंदिर आहे. कुठं आहे पुण्यामध्ये? पर्वती पायथ्याला कार्तिक स्वामीचं मंदिर आहे. पर्वतीवर बाबांनो कार्तिक स्वामीचं मंदिर आहे. कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही. कार्तिक स्वामीच्या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही. का प्रवेश नाही सांगू का? कार्तिक स्वामी मोठे झाले. थोडे तास मोठं होत असताना लहान मुलांना आपल्या सवय असते. पोरग थोडस मोठं झालं ना की 2 वर्षाचं 3 वर्षाचं झालं ना की आई पोराला विचारते तुला बायको कसली करायची. आई पोराला काय विचारते? तुला बायको कसली पाहिजे? काळी पाहिजे का गोरी पाहिजे का सुंदर पाहिजे? ते म्हणतात गोरी पाहिजे, सुंदर पाहिजे. असंच आई साहेबांना कार्तिक स्वामींना विचारलं तुझं लग्न करायचे, तुला बायको कसली करायची? असा विषय चालत असताना कार्तिक स्वामींनी विचार केला. कार्तिक स्वामी विचारलं आई बायको कसली असते ग? कार्तिक स्वामींनी पार्वती आई साहेबांना प्रश्न विचारला आई बायको कसली असते ग? तिनं सांगितलं बायको माझ्यासारखीच असते. तिनं काय सांगितलं? बायको माझ्यासारखीच असते. पण त्यावेळेस कार्तिक स्वामी म्हणतात आई बायको जर तुझ्यासारखी जर असते ना तर या जगातल्या सर्व स्त्रिया माझ्या आया आहेत. या जगामधल्या सर्व स्त्रिया माझ्या आहे. मी माझ्या आई समान आहे. मी लग्नच करणार नाही बाबांनो. त्या दिवसापासून कार्तिक स्वामीचे दर्शन स्त्रियांना बंद आहे. पण बाबांनो याला एक दंडक आहे. आजच्या पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच फक्त कार्तिक स्वामीचं दर्शन स्त्रियांना घेण्याची मुभा आहे, परवानगी आहे. इतर दिवशी स्त्रियांनी कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊ नये. जर घेतलं तर वैधव्य प्राप्त होतं. भगवान शिवजीनं चौघांमध्ये वाटून घेतलेले हे 4 महिने. आणि या 4 महिन्यांच्या शेवटी कार्तिक स्वामींची असणारी पौर्णिमा नावानं ओळखली जाणारी व भगवान शिवजीची, भगवान विष्णूची आपण गेल्या महिनाभर केलेली सेवा, आपण त्या भगवान परमात्म्याला जागा करण्यासाठी केलेला प्रयत्न. बाबांनो देव काय जागा, देव काय झोपत नाही. देव फक्त झोपेचं नाटक करतो. तो जर झोपला तर आपल्याला उठवायची गरज. देवाला आपण देवाला उठवू शकतो का? बाबांना घरातलं जर एखादं झोपलं तर त्याला उठवायची आपली ताकद
नाही. कारण झोपवायचं कुणाला आणि उठवायचं कुणाला ही मात्र त्याच्यात ताकद आहे. झोपायचं आपल्या हातात आहे, रात्री झोपायचं आपल्या हातात आहे, पण सकाळी उठायचं आपल्या हातात आहे का? सकाळी उठायचं आपल्या हातात नाही, त्याची सत्ता त्या भगवान परमात्म्यावर आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण भाले, तो जगात चालविला. असा असणारा षडगुण ऐश्वर्य असणारा जो भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याची सेवा आपण 1 महिनाभर केली आणि सेवा महिनाभर केल्यानंतर बाबांनो, सप्ताह असू द्या किंवा कोणतंही कार्य असू द्या, त्या कार्याची सांगता काल्यानं होते. आणि आजचं असणार हे काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. कारण काला झाल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम पूर्ण होत नाही, तो कार्यक्रम मला सिद्धीला जात नाही. मग आजचा असणार हा गेल्या महिनाभर आपण केलेला आटोकाट प्रयत्न, तनानं मनानं धनानं प्रत्येकाला जशी जमून तशी त्या भगवान परमात्म्याची आपण सेवा केली. आणि आपण सेवा केल्यामुळे बाबांनो, त्या सेवेचं फळ मात्र आपल्याला मिळणार आहे. आपण जरी आपल्या मनाला जरी विचार नाही केला, बऱ्याच जणांना काही असं वाटतं की आपण चला महिनाभर मंदिरातच गेलो नाही. तुम्ही महिनाभर जर मंदिरात जरी नाही गेला ना, तरी तुम्हाला नाही गेलं तर तुमचे त्या न गेल्याचं फळ तुम्हाला काही मिळणारच नाही. ज्यानं सेवा केली त्याला मेवा मिळणार आहे. पगार मागण्याचा अधिकार कोणाचा? किशोर, पगार मागण्याचा अधिकार ज्यानं 30 दिवस भरले, ज्यानं 28 दिवस भरले, त्याला पगार मागण्याचा अधिकार. ज्यानं कामच नाही केलं आणि पगार मागायला गेलं, साहेब पगार देईल का? देणार नाही बाबांनो. तो महिनाभर भगवान परमात्म्याची आपण सेवा केली आणि त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये भगवान परमात्म्याला आपल्याला देणार आहे. मग काय देणार आहे? तो प्रसाद देणार आहे. महाराज प्रसाद देतो पंढरीनाथ, तो असणारा भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देणार आहे. आणि तो प्रसाद कशाच्या रूपाने देणार आहे? तो काल्याच्या रूपाने प्रसाद देणार आहे. महाराज, काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. आणि असणारं प्रसादाचं कीर्तन, त्या कीर्तनासाठी जगद्गुरु तुकोबरायांच्या सही गाथा संहितेतली घेतलेली असणारी गवळण, आणि या गवळणीद्वारे आपण आता काल्याचं चिंतन पाहणार आहोत. भगवान जगद्गुरु तुकोबरायांची असणारी कालप्रकरणातली असणारी गवळण आणि या काल्याचा जो प्रसंग आहे, काल्याचा जर विचार केला तर काल्याची बरीच कीर्तन आपण ऐकलेत. बऱ्याच वेळा काल्याच्या प्रसंगामध्ये आहे, काल्याच्या कीर्तनातला कीर्तनकार बांधलेला असतो. चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. गोकुळामधलं जे चरित्र उच्चार केलं, चरित्र भगवान परमात्म्यानं जे केलंय ते काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन करायचंय. मग इथं प्रश्न निर्माण होतो, भगवान परमात्म्याचे चरित्र कुठं आहे? भगवान परमात्म्याचं चरित्र काही मथुरेत आहे, काही वृंदावनामध्ये आहे आणि काही गोकुळात आहे. पण जे गोकुळातलं जे चरित्र आहे ते बाल्यावस्थेतलं आहे. गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं काय केलं? गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं चोऱ्या केल्या. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने चोऱ्या केल्या. आणि मथुरेमध्ये काय केलं? भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये चोऱ्या केल्या किशोरबा, आणि मथुरेमध्ये मारामाऱ्या केल्या. गोकुळामध्ये चोऱ्या केल्या आणि मथुरेमध्ये मारामारी केल्या. मारामारी करताना महाराज त्या कंसाला मारलं. मग तुम्ही म्हणतात मारामारी ज्या केल्या त्या मारामारीचं वर्णन करायचंय का? आपल्याला मारामारीचं वर्णन पाहिजे नाही. कारण मथुरेतलं वर्णन आपल्याला पाहिजे नाही. वृंदावनातलं वर्णन रासक्रीडाची खेळली, त्या रासक्रीडेचं वर्णन इथं आपल्याला करायचं नाही. मग इथं वर्णन कोणतं करायचंय? चरित्र ते उच्चारा, चरित्र ते उच्चारावे. भगवान परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केलंय त्या काल्याच्या प्रसंगामध्ये वर्णन करायचे. मग भगवान परमात्म्याचं चरित्र बाबांनो, भगवान परमात्म्याच्या चोऱ्या सुद्धा गोड आहे.
भगवान परमात्म्याच्या चोऱ्या सुद्धा गोड आहेत, भगवान परमात्म्याच्या मारामाऱ्या सुद्धा गोड आहेत बाबांनो. ज्यानं भगवान परमात्म्याच्या बाबांनो काल्याचं कीर्तन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चोऱ्या सांगितल्याशिवाय होतच नाही. काल्याच्या कीर्तनाचं एक वैशिष्ट्य आहे, काल्याच्या कीर्तनामध्ये चोऱ्या सांगितल्याशिवाय काल्याचं कीर्तन परिपूर्णतेला जात नाही बाबांनो. मग तुम्ही म्हणता मग तुम्ही चोऱ्या सांगताय, मग तुम्ही काय चोऱ्या करायला शिकवता का बाबांनो? चोऱ्या करायला शिकवत नाही, कारण चोऱ्या ज्या भगवान परमात्म्याने केला ते कशाच्या चोऱ्या केला? चित्त चोरी नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वज. भगवान परमात्म्याने जी चोरी केली ती चित्ताची चोरी केली बाबांनो. मग गोकुळात मध्ये असणाऱ्या ज्या गवळणी आहेत ना, त्या गवळणीचा जर विचार केला तर कोणी लेकी कोणी सुना, कोणी एक स्वतंत्र बाबांनो. 3 प्रकारच्या गवळणी गोकुळामध्ये होतात, काही सुना आहेत, काही लेकी आहेत आणि काही सासवा आहेत बाबांनो. म्हणजे 3 प्रकार पडतात बाबांनो. मग सून आहे ती स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? हो, जुन्या काळची सून सांगतोय बरं का, जुन्या काळची सून, जुन्या काळी ही सून परतंत्र होती. जुन्या काळामध्ये सुनेला जर इच्छा झाली तर भर चहा करून प्यायचा, तर तिला चहा करून पिता येत नव्हता. आणि आताच्या काळाचं सुनेचं मला काही सांगायचं नाही. कालाय तस्मय नमः. काळ जसा बदलला तसं बदल नाही पाहिजे बाबांनो. काही सुना होत्या, सून परतंत्र आहे. काही लेकी होत्या बाबांनो. लेकी स्वतंत्र असती का परतंत्र असती? हो, लेकीचा विचार केला तर लेक स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? ती अर्धी स्वतंत्र आहे आणि अर्धी परतंत्र आहे. कुठपर्यंत स्वतंत्र आहे? जोपर्यंत ती बापाच्या घरी आहे ना तोपर्यंत ती स्वतंत्र आहे. जोपर्यंत मुलगी बापाच्या घरी आहे ना, किती स्वतंत्र आहे? ती सकाळी 8 वाजता जरी उठली ना तरी तिला कोण काय बोलत नाही बाबांनो. 8 नाही ती 9 वाजेपर्यंत तिची मनात आलं तर ती 9 वाजेपर्यंत झोपते. पण ती जर मुलगी लग्न करून सासरी नांदायला गेल्यानंतर 9 वाजेपर्यंत झोपती का? हो, जुन्या काळातली. हे लक्षात ठेवा, फक्त जुना काळ लक्षात ठेवा. कारण आताची परिस्थिती कशी झाली, आता लोक 12 वाजता झोपतात आणि 10 वाजता उठतात. आताच्या लोकांची पहाट कधी होते माहिती का? आताच्या काळामध्ये आताच्या लोकांची सर पहाट होते सकाळी 9 वाजता पहाट होते. पूर्वीच्या लोकांची पहाट कधी व्हायची? 4 वाजता पहाट व्हायची आणि 4:30 वाजता त्या गोकुळातून आवाज यायचा. त्या गोकुळातून अख्ख्या आवाज यायचा, घुम 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 करत ती डेरे घुमायचे. कशासाठी? ताक करण्याची, मंथन करण्यासाठी त्या डेऱ्याचा आवाज यायचा. मग पूर्वीच्या काळामध्ये माणसं लवकर उठायची बाबांनो, लवकर उठायची, लवकर झोपायची, म्हणून जास्त वर्ष जगायची बरं का. गणित कसं आहे? लवकर झोपायची, लवकर उठायची, म्हणून जास्त वर्ष जगायची. आता आपण उशिरा झोपतोय, उशिरा उठतोय आणि 50शीतच कार्यक्रम करतोय. ती लेक आहे ती अर्धी स्वतंत्र आहे, अर्धी परतंत्र आहे. आणि जी सासू आहे ना, सासू बाबांना, ती स्वतंत्र आहे. सासू स्वतंत्र आहे. सासूच्या मनाला येईल तसं ती वागते. सासूच्या मनामध्ये जर आलं ना की आपल्याला चहा प्यायचा आहे तर तिला कोणाची भीती नाही. ती तिला वाटण तवा चहा करून पिऊ शकते. जुन्या काळातली सासू बरं का, आताच्या काळातली नाही. कारण आता सासूरवास राहिला नाही, आता सुनवास झाला. कारण सुनांच्या दासी विठाला विठाला अंजन्या झाल्या दासी असं काहीतरी एक प्रमाण आहे बाबा. तुझी बाबांनो, कारण या जगात असणाऱ्या 3 प्रकारच्या गवळणी गोकुळामध्ये होत्या आणि त्या 3 प्रकारच्या असणाऱ्या गवळणी 3ही प्रकारच्या गवळणी आहेत. आणि त्या गवळणी गोकुळामध्ये त्या भगवान परमात्म्याचं असणारं, त्या भगवान परमात्म्याचं त्यांना लागलेलं वेळ आहे. आणि त्या भगवान परमात्म्याला त्या प्रत्येकीची महाराज इच्छा आहे भगवान परमात्म्याला पाहावं, भगवान परमात्म्याकडे जावं. पण बाबांनो, जे ती ज्याच्या त्याच्या सून स्वतंत्र नाही, परतंत्र आहे. महाराज लेक अर्धी स्वतंत्र, अर्धी परतंत्र आहे. सासू स्वतंत्र आहे. ह्या 3 प्रकारच्या असणाऱ्या गवळणींचा जर विचार केला ना बाबांनो, त्या वेद गरिबीच्या सुट्टी गवळणींचा जर विचार केला, त्या गवळणींचा भगवान परमात्म्यावर किती प्रेम होतो माहिती भगवान परमात्म्यावर असणारं प्रेम
आणि भगवान परमात्म्याने गवळणींच्यावर केलेलं प्रेम बाबांनो, कारण जीवीच्या जीवा प्रेम भावाची आभावा तुझं वाचून के सेवा आणून बाबांनो, जीवी अनुसरणीया ते असणारी गवळण सांगते की एवढं प्रेम गवळणी त्या गोका भगवान परमात्म्यावर करायच्या. भगवान परमात्म्यावर करत असताना आलोट असणारं प्रेम भगवान परमात्म्यावर करत असताना त्या गवळणी संसार सुद्धा करायच्या. आणि संसार करत असताना संसाराचा हाडगाडगं चालवत असताना बाबांनो, प्रपंचाला की सगळी व्यवस्था आहे. प्रपंचाला की सर्व व्यवस्था. आणि पूर्वीच्या काळामध्ये माणसांची श्रीमंती कशावरून ठरायची? पूर्वीच्या काळामध्ये माणसांची श्रीमंती कशावरून ठरायची? पूर्वीच्या काळामध्ये जर समजा मुलीला जर एखादं घर स्थळ पाहायला जायचं गेले, मुलीला जर स्थळ पाहायला जर गेली नव्हतं तर पूर्वी पोरगी काय बघून देत होती? पूर्वीच्या काळामध्ये जर बाबांनो त्याच्या दारामध्ये 10-5 हजार कडब्याची जर गंज असेल, 4-5 जोड्या जर दावणीला बांधलेल्या असतील, 10-5 जनावर जर दावणीला असेल ना, तर पूर्वीचा बाप मनाचा बिंदास पोरगी देऊन टाका. पूर्वीचा बाप मनाचा बिंदास पोरगी देऊन टाका. काय नाही मिळालं ना तर पोटाला तरी पोटभर. पूर्वीचा काळ होता बाबांनो. पण आताची परिस्थिती कशी झाली माहितीये का? आताची परिस्थिती लय अवघड झाली. आपण आता अवस्था पाहतोय का व्यवस्था पाहतोय? आताच्या काळामध्ये लोकांची व्यवस्थेवर लक्ष आहे. आताच्या काळामध्ये माणसं पॅकेजवर आहेत. पॅकेजवर पहिल्यांदा विचारतात पॅकेज किती आहे बाबांनो. पॅकेज शिवाय आता काय भानगड राहिली नाही. आणि पॅकेजच्या नादामध्ये लोक फार काळाला जात असतील. प्रपंचाची व्यवस्था आहे. आणि प्रपंचाची व्यवस्था असताना म्हणजे गोकुळामध्ये जीवन जगण्याची प्रपंचामध्ये व्यवस्था आहे. गोकुळामध्ये गवळे असणारे जे गोकुळामध्ये जे रहिवासी आहेत ते त्यांचा ते असणारे गोवळे आहेत. त्यांचा गायी पाळणं हा त्यांचा मला स्वभाव आहे. त्यांचा धंदा आहे. शेती करणं हा त्यांचा धंदा आहे. आणि गायी पाळायच्या. आणि गायी पाळल्यानंतर त्या गायीच्या निघणारं दही दूध आहे. त्या दुधापासून दही करायचं, दूध करायचं आणि त्या मथुरेच्या बाजारामध्ये नेऊन विकायचं. आणि त्याच्यापासून मिळणारे जे 4 पैसे आहेत ना, त्या 4 पैशामध्ये उदरनिर्वाह चालायचा. याच्यातून काय अर्थ घ्यायचा माहितीये का बाबा? याच्यातून अर्थ फार गोड आहे बाबा. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी व्यवसाय केला पाहिजे. त्यांना काही देव प्राप्त नव्हता का हो? साधा विचार करा. गोकुळातल्या ज्या गवळणी आहेत त्यांना देव प्राप्त होता. त्यांच्यासह देव खेळत होता, हसत होता, बोलत होता. पण आपला स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्याकरता त्या रोज त्यांचा असणारा तो व्यवसाय करत होत्या. आणि त्या व्यवसायामध्ये मग्न असताना भारत असताना व्यवसाय करत असताना त्यांचा रोजचा नित्यनेम आहे. गायी सोडायच्या, गायी चारायच्या, शेणकूर करायचं, सर्व असणारी शेतीची व्यवस्था करायची. आणि घरामध्ये दही दुधाचा असणारा जो असणारा दह्या दुधाचा व्यवसाय करायचा. मग भगवान परमात्म्याचा जर विचार केला, भगवान परमात्म्याने गोकुळात जन्माला आला. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये लीला करायला सुरुवात केली. भगवान परमात्म्यानं चोरी करायला सुरुवात केली. आणि भगवान परमात्म्यानं चोरी करायला सुरुवात केली. मग चित्त चोरीले नंदाच्या नंदने. भगवान परमात्म्यानं चित्त चोरलं बाबांना, दहीदूध चोरलं नाही. पण दहीदूध नावाचं एक प्रतीक आहे. भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये चोऱ्या करायला सुरुवात केली. भगवान परमात्मा चोरी करायला सुरुवात केली माहिती.
चोरीत लोणी धावणी धरते घेऊन येऊ. भगवान परमात्मा सांगायला लागले. भगवान परमात्म्याने चोऱ्या करायला सुरुवात केली. मग भगवान परमात्मा थोडासा मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर भगवान परमात्म्यानं त्या गोकुळामध्ये आपलं गोकुळ स्थापन केलं आणि गोपाळांना सांगितलं सर्व गोपाळ सभा केले. गोपाळांना भगवान परमात्म्यानं पाहिलं आणि गोपाळांची कीव आली. भगवान परमात्म्यानं गोपाळांना पाहिल्यानंतर भगवान परमात्मा असणारा वडजा वाकड्या पेंद्या सुदाम्या सर्वांना म्हणू लागले, अरे आपल्या गावाचं नाव गोकुळ आहे. आपल्या गावाचं नाव गोकुळ आहे. गोकुळामध्ये दही दूध तूप लोणी सर्व आहे आणि तुमच्याकडचं पाहिलं तर तुम्ही सर्व उत्पत्ती छाप आहे. तुमच्या फक्त डेअरी वाढल्या आणि गोकुळातलं असणारं दही दूध महाराज डेअरीला जातो, डेअरीला नाही. मग गोकुळामधलं दही दूध मथुरेला जाऊ नये. का जाऊ नये? गोकुळामधलं दहीदूध मथुरेला जाऊ नये म्हणून भगवान परमात्म्यानं बंद केलं. गोकुळात मथुरेतलं जाणारं दहीदूध बंद केलं. का बंद केलं त्याचं कारण तुम्हाला सांगतो. जर आपलं दहीदूध मथुरेमध्ये जर गेलं तर ते दहीदूध कंसाने विकत घेईल आणि कंसाने विकत घेतल्यानंतर ते कंसाचे असणारे जे सैन्य आहे ते दहीदूध खाऊन बलवान होतील आणि ते काय आपल्याला ऐकायचे म्हणून गोकुळातलं दहीदूध त्या मथुरेतलं दहीदूध बंद करून टाकलं. मग ते असं सांगायचं कसं? मग भगवान परमात्म्याने सांगितलं उद्यापासून गोकुळातलं दहीदूद बंद करा. म्हणल्यानंतर लोक काय ऐकतात का? साधं उदाहरण शेतकऱ्यामध्ये सांगितलं ना की आता इथे कोणी शेती पिकवायची नाही. शेतकरी ऐकतील? दूध धंदा बंद करा म्हणल्यानंतर ऐकतील का? ऐकणार नाही बाबांनो. जर समजा तुम्ही आपल्याकडे समजा विचार केला ना की उद्या मार्केटला आपण काहीच नाही घ्यायचं, जर निर्णय घेतला ना बाबांनो, आपल्या ते 72 4 जण म्हणतील चला सगळं बंद आहे ना, आपल्याला 4 रुपये जास्त मिळतील. अपेक्षेने लोक करतात बाबांनो. गोकुळातलं दहीदूध बंद करायचं ठरवलं. मग भगवान परमात्म्याने असणारं गोकुळातलं दहीदूध प्रेमानं सांगितलं, ऐकलं नाही. ऐकलं नसल्यामुळं भगवान परमात्म्यानं ठरवलं आता ही काही प्रेमानं ऐकत नाही. आता महाराज साम दाम दंड भेद याचा अवलंब केल्याशिवाय पर्याय नाही. मग भगवान परमात्म्यानं चोऱ्या करायला सुरुवात केली. मग भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये चोऱ्या करायला सुरुवात केल्यानंतर महाराज लहान असताना भगवान रांगत रंगणी चोरी चोरवणी रांगता महाराज भगवान परमात्म्यानं खोडी करायला सुरुवात केली. चोऱ्या करायला सुरुवात केली. प्रत्येक गवळणीच्या घरी जायचा भगवान परमात्मा चोऱ्या करायचा आणि चोऱ्या केल्यानंतर बाबांनो गोकुळामध्ये लोळ उठला की नंदाचा जो पोरगा आहे बातो चोऱ्या करतो आणि बऱ्याच दिवस एक गवळण होती बाबांनो. मोठा वाडा आहे, बऱ्याचशा गायी आहेत तिच्याकडं आणि बऱ्याच गायी असल्यामुळं घरामध्ये दहीदूध सुद्धा असणारा भरपूर आहे. मग पूर्वी दहीदूधच्या साठवण्याची साधनं होती ना. पूर्वी काय स्टीलचं जर्मनचं पितळाचं काय भांडण होतं बाबांनो. पूर्वी मातीची भांडी असायची. पूर्वी कशाची भांडी असायची? मातीची भांडी असायची. त्या मातीच्या भांड्यामध्ये रांजण नावाचं एक भांडण असायचं. रांजण नावाचं भांडण असायचं. काही मडकी आहे, काही गाडी आहे, वेगवेगळी कार्यासाठी वेगवेगळी असणारी भांडी. बाबांनो पूर्वीच्या काळामध्ये मातीची भांडी का होती माहिती का? पूर्वीच्या काळामध्ये मातीची भांडी का होती याचं तुम्हाला कारण सांगतो. पूर्वीच्या लोकांना माहिती होतं आपण हे मातीतच जाणार आहे आणि हे मातीपासून बनलेलं आहे हे त्यांना भान होतं म्हणून मातीची वापरत होती बाबांनो. आता आपण मातीची वापरत नाही. आपण पूर्वीचं मातीचं गेल्यानंतर महाराज तांब्याचं भांडं आलं. मातीचं गेल्यानंतर तांबा आलं. पूर्वीच्या काळात तांब सुद्धा वापरायची. तांब्याच्या भांड्या महाराज सर्वात चांगलं आहे तांब्याचं भांड. तांब्याच्या भांड्यामध्ये जर पाणी रोज जर पिलं तर त्याला पित्ताचा त्रास कधी होणार नाही. तांब्याच्या भांडीमध्ये जर पाणी पिलं ना तर त्याला पित्ताचा त्रास होत नाही, मूतखडा त्याला होत नाही बाबांनो. पण तांब्याचं भांड घासतं कोण? महाराज लोकांनी तांब्याची इकू टाकली, तांब्याची पितळाची घालवली आणि त्याच्या जागेवर स्टीलचं आणलं. स्टीलचं भांड 500 रुपयाला आणलेला हांडा आज आणायचा आणि उद्या मोडायला न्यायचा. केवढ्याला जातो? अरे ते 5 रुपयाला सुद्धा कोणी घेत नाही. 5 रुपयाला 500चा हांडा 5 रुपये घेत नाही. पण पूर्वीच्या काळामध्ये 5 रुपयाची असणारी तांब्याची परात किंवा तांब्याचा हांडा आज मोडायला नाही. किती पैसे येतील? 5 रुपयाचा आज 5,000 येतील. 5,000 आपला दहीदूध असणाऱ्या गाडक्या मडक्यामध्ये रांजणामध्ये ठेवलेला आहे आणि रांजणामध्ये ठेवलेला आहे. घराला कुलूप लावलेला आहे आणि घराला कुलूप लावल्यानंतर भगवान परमात्म्याने विचार केला की आधीच्या घरी चोरी करायची. भगवान परमात्म्याने आपल्या सर्व संगणनला घेतलं. रात्रीचा भगवान परमात्मा गेला. सर्व असणारं दहीदूध दोन्ही हस्त केलं, सर्व खाऊन टाकलं. खाऊन टाकल्यानंतर तसा थांबला नाही भगवान परमात्म्याने.
खाल्लं ते खाल्लं. ज्या भांड्यामधलं भगवान परमात्म्याने खाल्लं ते सगळं दहीदूध खाल्ल्यानंतर ती भांडी पालथी करून ठेवली आणि पालथी करून ठेवला. भगवान परमात्मा निघून गेले. गवळण पाठ 4 वाजता उठली. पाठ 4 वाजता उठल्यानंतर त्या गवळणीच्या लक्षात आलं. गवळणीच्या लक्षात आलं आपण त्या घराला कडी लावलेली होती. घराची कडी उघडलेली आहे, दरवाजा ढकललेला आहे. गवळणीनं उठून पाहिल्याबरोबर तिच्या लक्षात आलं की गडबडीत असणाऱ्या त्या घरामध्ये जिथं दहीदूध साठवलेलं होतं त्या घरामध्ये गेली आणि गेल्यानंतर बाबांनो तिनं जे दृश्य पाहिलं त्याचं गोड वर्णन जगद्गुरु पहाती गवळी पाहती गवळणी तवती पालती ती गवळण पाहायला लागली. त्या गवळणीला पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं आपण ज्यामध्ये दहीदूध साठवलेलं आहे ना ते जे भांड आहे दुधानं म्हणजे भांड ते भांड भगवान परमात्म्यानं त्या भांड्याची मधले असणारं दहीदूध चोरीला गेलं. दहीदूध खाल्लं ते खाल्लं महाराज ते उलट करून ठेवलं. बाबांनो जगद्गुरु तुकोबारा सांगतात पाहती गवळणी तवती पालती दुधाने महाराज भगवान परमात्म्यानं दहीदूध खाल्लं. बाबा ठीक आहे खाल्लं ते खाल्लं पण त्या ज्यामध्ये दहीदूध साठवलेलं होतं त्यामध्ये थोडं तरी शिल्लक देवानं ठेवावं. देवानं थोडं सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. शिल्लक न ठेवता भगवान परमात्म्यानं काय केलं ते पालथ घालून ठेवले. महाराज इथं महिला मंडळाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही भांडी घासून झाल्यानंतर भांडी कशी ठेवता? महिला मंडळ भांडी घासून झाल्यानंतर भांडी कशी ठेवली जातात? काय घासीतच नाही बोलत नाही म्हणजे तर इकडे कामाला काय भांड्याचं शहरामध्ये असेल मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं. भांडी घासल्यानंतर ती भांडी पालती घालून ठेवल्या जातात. भांडी का पालती घालून ठेवल्या जातात? भांडी पालती घालून ठेवण्याच्या पाठीमागचं एक कारण त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा कचरा राहू नये. बरोबर ना? त्या भांड्यामध्ये कसल्याही प्रकारचा कचरा राहू नये. त्या भांड्यामध्ये धुतलेलं पाणी सुद्धा राहू नये. सर्व चकाचक असावं म्हणून पालथं घातलेलं असावं. मग माणसानं रिकामं व्हावं का भरलेलं असावं? माणसानं रिकामं असावं का भरलेलं असावं? माणसाचं अजून सरळ अजून खाली येऊन बोलतो. जर समजा आपल्याला जेवायची आता खाण्याची पंगत आहे. पंक्तीला जेवण्यासाठी पोट रिकामं असावं का भरलेलं असावं? पंक्तीला जेवण्यासाठी जर रिकामं जर भरलेलंच असेल तर आपण जेवू शकतो का? नाही जेवू शकत बाबांनी. तसं भांड पालथं भगवान परमात्म्यानं का घातलंय? या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाला दुधानं शब्द वापरतात. दुधानं म्हणजे रांगण, दुधानं म्हणजे मडक हे प्रतीक आहे. बाबांनो या शरीराला दुधानं म्हणलेलं आहे.
पूर्वीच्या काळामध्ये रांजण होता. रांजणाची उंची किती असायची पूर्वीच्या काळामध्ये? रांजणाची उंची 3 फूट असायची आणि हाताने मोजला तर 3.5 हात भरायचा. 3.5 फूट काहीतरी रांजणाची उंची असायची. आपल्या शरीराची जर उंची पाहिली तर आपल्या हाताने मोजल्यानंतर 3.5 हातात भरते बरं का. आपलं शरीर आहे ना, प्रत्येक आता याच्या हाताने जर याचं शरीर मोजलं तर 3.5 हातात भरतात. आपली उंची आपल्या वावे एवढी असते. किती? आपली उंची आपल्या वावे एवढी असते. 1 सेंटीमीटर कमी नाही आणि 1 सेंटीमीटर जास्त नाही. मग ते असणारं जे रिकाम आहे, ते असणारं शरीररूपी नावाचं दुधान आहे. भगवान परमात्म्याने काय केलं? भगवान परमात्म्याने त्या शरीररूपी दुधाण्यामध्ये असणारे काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे जे षडगुण आहेत, त्या घरामध्ये भगवान परमात्म्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या घरामध्ये काम राहत नाही. कानून न राहावे, या शरीरामध्ये विकार राहू नये म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं? त्या असणारं दुधानं पालतं केलं. पाहती गवळणी सवती पालती दुधानी महाराज. त्या गवळणीनं दुधानं पाहिल्यानंतर महाराज त्या गवळणीची कुजबूज चालू झाली. चोरी झाली आणि आमच्या महिला मंडळ जर बोलायला लागले तरी हाल बोलतात. चोरी झाली तर महाराज, जर चोरी झाली ना महाराज, जर खालच्या आळीला जर चोरी झाली तर वरच्या आळीला कायदेशीर राहत नाही. बातमी पसरली आणि हापाच गवळणी गोळ्या झाल्या. हापाच गवळणी गोळ्या झाल्यानंतर प्रत्येक जण विचारले, भगुबाई कसं ग झालं? काय ग झालं? किती वाजता झालं? तू कुठं झोपली होती? तुला कळलं का नाही? 1000 प्रश्न विचारतात बाबांनो. तुम्ही कुठं गेलता? ती गवळण म्हणू लागली चोरी झाली. पण चोरी झाली म्हणल्यानंतर ती दुसरी गवळण म्हणते, तुझा कुणावर संशय आहे का? ती म्हणते दुसऱ्या कुणावर संशय नाही, एकावर संशय आहे. कुणावर?